विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात जत्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली। देवी पॉईंटजवळ जत्रेनिमित्त लावण्यात आलेल्या झुल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या पर्यटकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। घटनेनंतर जत्रेतील मनोरंजनाच्या साधनांची सुरक्षा, त्यांची कायदेशीर परवानगी आणि प्रशासनाच्या देखरेखीवर प्रश्न निर्माण झाले। चिखलदऱ्यातील देवी पॉईंटजवळ जत्रेनिमित्त मनोरंजनाचे विविध खेळ आणि झुले लावण्यात आले होते। याच दरम्यान सुमारे 8 दिवसांपूर्वी एका झुल्यावरून पडून एक पर्यटक गंभीर जखमी झाला होता। त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे जत्रेत लावण्यात आलेल्या झुल्यांची आणि मनोरंजनाच्या साधनांची सुरक्षा तपासणी करण्यात आली होती का, त्यांना आवश्यक परवानग्या होत्या का, तसंच प्रशासनाकडून योग्य देखरेख ठेवण्यात आली होती का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जत्रेतील अशा मनोरंजनाच्या साधनांची तपासणी आणि नियमांचे पालन झाले आहे की नाही याची चौकशी करण्याची मागणी होत आहे। या दुर्घटनेनंतर प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे। अमरावतीत 1.5 लाखांची सुपारी देऊन स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। गाडगेनगर पोलीस ठाण्याअंतर्गत अर्जुननगरमध्ये निलंबित तलाठी विपुल ठाकरे यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराचा पोलिसांनी अवघ्या काही तासातच छडा लावला। पोलिसांच्या तपासानुसार बाहेरील व्यक्तींनी हल्ला केला नसून विपुल ठाकरे यांनीच हा कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे। या प्रकरणात 4 आरोपींना अटक करण्यात आली असून कटाचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेला विपुल ठाकरे सध्या फरार आहे। अमरावतीच्या अर्जुननगर परिसरात रविवारी रात्री निलंबित तलाठी विपुल ठाकरे यांच्या घरावर गावठी पिस्तुलातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस गुन्हे शाखा आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। घरावर बुरखाधारी 2 अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचं सुरुवातीला समोर आलं, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हे शाखेची 6 पथकं तयार करण्यात आली। बुरखा घातलेल्या आरोपींची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं, मात्र गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश दहातोंडे आणि अतुल वार यांच्या नेतृत्वाखाली पथकांनी शहरासह परिसरातील 100हून अधिक ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले। तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या हालचालींचा माग काढला। तपास पुढे जात असताना हा गोळीबार बाहेरील व्यक्तींनी नसून तर स्वतः विपुल ठाकरे यांनीच घडवून आणल्याचा पोलिसांचा दावा समोर आला। पोलिसांच्या माहितीनुसार स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव करण्यासाठी हा कट रचण्यात आला आणि त्यासाठी 1.5 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा संशय आहे। या प्रकरणात पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून गोळीबारासाठी वापरण्यात आलेलं गावठी पिस्तूल आणि इतर पुरावे ताब्यात घेऊन तपास सुरू आहे। दरम्यान या कटाचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेला विपुल ठाकरे सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात महिला कर्मचाऱ्याच्या विनयभंगाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। रुग्णालयातील प्रयोगशाळा विभाग प्रमुख डॉक्टर अमित शार यांनी मद्यधुंद अवस्थेत आपल्यासोबत गैरवर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप एका महिला कर्मचाऱ्यानं केला आहे। या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे। रुग्णालयात LSO पदावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यानं पोलिसात तक्रार दाखल केली। तक्रारीनुसार 2 ते 8 या ड्युटी दरम्यान डॉक्टर अमित चार यांनी महिलेला स्टोअर रूममध्ये एकटीला बोलवलं, मात्र ती तिथं गेली नाही। त्यानंतर डॉक्टरांनी वारंवार फोन करून तिला आपल्या कॅबिनमध्ये बोलवून घेतल्याचा आरोप आहे। यावेळी डॉक्टरांनी मद्यप्राशन केलेलं होतं आणि त्यांनी आपल्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, तसंच अश्लील भाषा वापरून विनयभंग केल्याचा आरोपही कर्मचाऱ्यानं केला आहे। या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात डॉक्टर अमित चार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या घटनेची सत्यता तपासणीसाठी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे अशी मागणी पीडित महिला कर्मचारी आणि भीम ब्रिगेडकडून करण्यात आली। चे वरिष्ठ डॉक्टर अमित चार हे 7:30च्या दरम्यान लॅबमध्ये आले। त्या टाईमला त्यांनी मला विचारपूस केली, तर त्यावेळी मला थोडासा मद्यपानाचा त्यांचा भास झाला, त्यामुळे मी खूप घाबरून होती। त्यांनी मला पूर्ण प्रयोगशाळेचे डिपार्टमेंट, तांत्रिक सगळ्या गोष्टी विचारण्याच्या बहाण्याने स्टोअरकडे घेऊन गेले। तिकडे त्यांची मला खूप भीती वाटली असता मी परत लॅबमध्ये आली। त्यानंतर त्यांनी मला वारंवार कॉल करून तिकडे बोलवत होते, पण मी खूप घाबरून असल्यामुळे मी परत तिकडे गेली नाही। मी तिकडे गेली नसता ते परत लॅबमध्ये येऊन बसले, जिथे मला त्यांनी परत आवाज दिला, त्यांच्याजवळ बोलावलं, गोष्ट विचारला लॅबमधल्या। त्यानंतर बाहेर गेल्यानंतर त्यांनी मला कॅबिनमध्ये येण्यास खूप फोर्स केला। त्यांच्या कॅबिनमध्ये त्यावेळेस मी माझ्या एक सोबत टेक्निशियन घेऊन त्यांच्या कॅबिनमध्ये गेली। त्यांच्या कॅबिनमध्ये गेला असता त्यांनी माझ्यासोबत
जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. अमरावती जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेला यंदा शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळालेला नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 49,352 शेतकऱ्यांनी यंदा पीक विम्याकडे पाठ फिरवली. यंदा केवळ 57,271 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे, तर 89,320 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झालं आहे. पीक विमा योजनेचे बदललेले निकष आणि नुकसान भरपाईच्या प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं समोर आलं आहे. यंदा 57,271 शेतकऱ्यांनीच सहभाग घेतला असून एकूण 90,320 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झालं आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विमा क्षेत्रातही मोठी घट झाली आहे. विशेष म्हणजे उत्पादनाच्या तुलनेत उंबरठा उत्पादन घटल्याशिवाय नुकसान भरपाई मिळणार नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये योजनेबाबत नाराजी वाढली आहे. पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाईच्या निकषांमुळे प्रतिकूल परिस्थितीतही मदतीपासून शेतकरी वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेली पीक विमा योजना आता निकषांच्या कचाट्यात अडकली आहे का, असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे. अमरावतीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात तेली समाज हा आक्रमक झाला आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तेली समाजाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात मनोज जरांगे पाटील यांनी अपमानास्पद आणि अश्लील तसंच जातीय स्वरूपाचं वक्तव्य केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या वक्तव्यानं राज्यभरातील तेली समाजाच्या भावना दुखावल्याचा दावा समाजाच्या वतीनं करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना तातडीनं अटक करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. मागणी मान्य न झाल्यास राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही तेली समाजाच्या वतीनं देण्यात आला. आम्हाला हो 2-3 मिनटं. सन्माननीय बावनकुळे साहेब जे महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री आहेत तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, अशा प्रकारचं वक्तव्य करणं, त्यांच्या स्वतःच्या चारित्र्यावर वक्तव्य करणं हे फार चुकीचं आहे. या चुकीचा आम्ही अतिशय तीव्र निरोध करतो आहे. तुम्हाला जर मागण्या मागायच्याच आहे तर तुम्ही शासन दरबारी जा ना. कोणाच्या स्वतःच्या पर्सनल ह्याच्यावर तुम्ही कशाला बोलता? जरांगेला कोणी दिला अधिकार की पर्सनल ह्याच्यावर बोलायचं की त्यांचं साहेबांचं हे असं आहे, साहेबांचं ते तसं आहे, साहेबांचं ते तसं आहे? म्हणजे काय पोरखेड लावला का महाराष्ट्रामध्ये त्यांनी? म्हणजे मुख्यमंत्र्यांना ते शिवा देतात, उपमुख्यमंत्र्यांना ते शिवा देतात, महाराष्ट्राच्या मंत्र्यांना ते शिवा देतात. म्हणजे याला कोणी अटकाव कोणी करणारं नाही आहे का? एवढ्यापर्यंत जर ते असतील तर त्यांनी एक लक्षात ठेवावं की महाराष्ट्र प्रांतिक तैनिक महासभा जर का त्याच्यावर कारवाई केली नाही, त्याला जर अटक केली नाही तर महाराष्ट्र प्रांतिक तैनिक महासभा पूर्ण महाराष्ट्र आंदोलन छेडेल. अजूनपर्यंत त्यांनी ओबीसी हा निघालेला बाहेर पाहिलेला नाही आहे. ज्या दिवशी ओबीसी रस्त्यावर उतरल ना तर जरांगेला एक सांगून दे आमच्याकडनं की तुला रस्त्यावरही चालणं मुश्किल करून टाकू आम्ही, जर तू असा बावनकुळे साहेबांच्या बाबतीत असं वक्तव्य करत असशील की त्यांचं पोट असं आहे, त्यांचा चेहरा असा आहे, त्यांचं हे असं आहे. कोणी अधिकार दिला त्याला? त्या अधिकाराचा गैरवापर करू नका. मला लोकशाहीचा हा गैरवापर करू राहिला लोकशाहीचा. लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही जा, लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही लढा, त्याला आमची ना नाही आहे. पण तुम्ही जर कोणाच्या पर्सनल याच्यावर आणि विशेष करून आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यावर बोलत असाल तर हे आम्ही कदापि सहन करून देणार नाही. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. जर त्याला अटक झाली नाही तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिनाभरापेक्षा अधिक कालावधी उलटला तरी अमरावती जिल्ह्यातील अनेक शाळांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी आवश्यक धान्य आणि इतर साहित्याचा नियमित पुरवठा झालेला नाही. परिणामी विद्यार्थ्यांचं माध्यान्ह भोजन बंद पडू नये यासाठी अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांना स्थानिक व्यापाऱ्यांकडून उसनवारीवर धान्य घेऊन स्वयंपाकाची व्यवस्था करावी लागत आहे. पाहूयात एक विशेष वृत्तांत. अमरावती, भातकुली, चिखलदरा आणि धारणीसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शालेय पोषण आहार योजनेचा पुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. काही शाळांना केवळ तांदूळ उपलब्ध झाला असून डाळी, कडधान्य, खाद्यतेल, मसाले, मीठ आणि इतर आवश्यक साहित्य अद्याप पोहोचलेलं नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निर्धारित मेनूनुसार
भोजन देणं शाळांसाठी कठीण झालं आहे. काही ठिकाणी उपलब्ध मर्यादित साहित्यावरच भोजन तयार केलं जात आहे. भाजीपाला खरेदीसाठी मिळणारा निधी वेळेवर उपलब्ध होत नसल्यानं मुख्याध्यापकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. विशेषतः दुर्गम आणि आदिवासी भागातील शाळांमध्ये ही समस्या अधिक गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना सकस आणि पौष्टिक आहार मिळावा तसंच भोजन व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी धान्य आणि आवश्यक साहित्याचा पुरवठा तातडीनं सुरळीत करावा. भाजीपाला खरेदीसाठी आगाऊ निधी द्यावा अशी मागणी मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान जिल्ह्यातील 50% अधिक शाळांमध्ये अशीच परिस्थिती असल्याची माहिती समोर आली आहे. या समस्येचा विद्यार्थ्यांच्या पोषणावर परिणाम होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून तातडीनं उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करत आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. मोदी हॉस्पिटल बडनेरा येथील आठवडी बाजार आणि चमननगर परिसराला भेट देत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. शहरातील विविध विकास कामे प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासण्याच्या अनुषंगानं आयुक्तांनी मोदी हॉस्पिटल, बडनेरा येथील आठवडी बाजार तसेच चमननगर परिसराला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी देखील संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी सर्वप्रथम मोदी हॉस्पिटल येथे भेट देऊन रुग्णालयाच्या विविध विभागाची पाहणी केली. त्यानंतर बडनेरा येथील आठवडी बाजार परिसराची पाहणी केली. या ठिकाणी जुन्या शौचालयाच्या जागेवर सुरू असलेल्या नवीन बांधकामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. अमरावती शहरातील वाढती वाहतूक आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर जड मालवाहू वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहर पोलीस आयुक्तालयाकडून याबाबत प्रस्तावित अधिसूचना जारी करण्यात आली असून सकाळी 6:30 ते रात्री 9:30 पर्यंत प्रमुख मार्गांवर मालवाहू वाहनांना नो एंट्री राहणार आहे. तर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 1(ब) आणि मोटर वाहन कायदा 1988च्या कलम 115 अन्वये मिळालेल्या अधिकारानुसार हे प्रस्तावित आदेश पारित केले. शहरात सन 2024 ते जुलै 2026 या काळात एकूण 1108 अपघात झाले आहेत. यातील 212 प्राणघातक अपघातांमध्ये 246 निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून 913 व्यक्ती गंभीर व किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रसिद्धीपत्रात सांगण्यात आलं. तर दररोज सकाळी 6:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत मालवाहू वाहनांना शहरात प्रतिबंध असणार आहे. यावेळी शहरातील जे मार्ग बंद राहतील यामध्ये मुख्य चौक व बायपास मार्ग, गौरी इनवा पॉईंट, वेलकम टी पॉईंट, पंचवटी, इरविन चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, गदरे चौक, नवाथे चौक, बेनाम चौक, अल्मास गेट, बडनेरा ते यवतमाळ वाय पॉईंटचा समावेश असेल. तसेच नाका व अंतर्गत मार्गांमध्ये राजुरा नाका, विद्यापीठ चौक, बियाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, इरविन चौक, दीपक चौक, चित्रा चौक, टांगा पढाव, नागपुरी गेट चौक ते ट्रान्सपोर्ट नगर व भातकुली जकात नाक्यापर्यंत या मार्गाचा समावेश आहे. तर कायमस्वरूपी बंद राहणाऱ्या मार्गांमध्ये गांधी चौक ते रविनगर, गांधी चौक ते राजापेठ आणि गांधी चौक ते अंबापेठ मार्ग तसेच बजरंग टेकडी ते विलासनगर, पटवा चौक, मोरबाग, मसानगंज, गर्ल्स हायस्कूल चौक ते इरविन चौक, शहरातील परकोटाच्या आतील दाट लोकवस्तीतील सर्व अंतर्गत मार्गाचा यात समावेश आहे. अमरावती शेतकऱ्यांचा अनोखा देशी जुगाड सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कपाशीच्या आंतरमशागतीसाठी बैलजोडी किंवा यंत्राचा वापर न करता तब्बल 5 शेतमजुरांच्या मदतीनं डवरणी करण्यात आली. कामनापूर शिवारातील या प्रयोगामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत कपाशीची आंतरमशागत होत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. तर उपलब्ध साधनांचा वापर करून केलेला हा प्रयोग वाढत्या शेती खर्चाच्या काळात इतर शेतकऱ्यांसाठी देखील उपयुक्त ठरू शकतो. पाहुयात एक विशेष वृत्तांत. या पद्धतीमुळे कमी वेळेत आणि कमी खर्चात कपाशी पिकांची आंतरमशागत होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे घरच्या घरी उपलब्ध असलेल्या डवऱ्या, दोर आणि जाय यासारख्या साहित्याचा वापर करून ही डवरणी केली जात आहे. कपाशीच्या 2 ओळींमधील तण काढणे, जमीन भुसभुशीत करणे तसेच पिकाला भरती देण्याचं काम या देशी जुगाडाच्या माध्यमातून सहजपणे केले जात आहे. पूर्वी या कामासाठी बैलजोडी किंवा यांत्रिक साधनांचा वापर करावा लागत होता. मात्र या नव्या पद्धतीमुळे त्यावरील खर्च काही प्रमाणात कमी होत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. 5 शेतमजूर एकत्रितपणे डवऱ्या ओढत असल्यानं कपाशीच्या पिकाची डवरणी वेगानं पूर्ण होत आहे.
स्थानिक पातळीवर उपलब्ध साधनांचा वापर करून तयार करण्यात आलेला हा देशी जुगाड सध्या शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी अमरावतीच्या तिवसा तहसील कार्यालय परिसरात बेमुदत अन्नत्याग आणि साखळी उपोषण सुरू आहे. सलग तिसऱ्या दिवशी देखील हे आंदोलन सुरूच होतं. क्रांती दिनाचं औचित्य साधून सुरू करण्यात आलेलं हे आंदोलन गेल्या 3 दिवसांपासून सुरू असून राष्ट्रसंतांना भारतरत्न एकच लक्ष असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची घोषणा होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. उपोषणस्थळी तुकडोजी महाराजांची भजनं आणि सामुदायिक प्रार्थना करून प्रशासनाचं लक्ष वेधण्यात येत आहे. या आंदोलनात मुकुंद पुनसे, जयकुमार बोके, रमेशराव बोके, हैबतराव गाडगे, शफिक शाह, मनोहरराव साबळे आणि जगनराव साबळे सहभागी झाले आहे. राष्ट्रसंतांना भारतरत्न एकच लक्ष या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या आंदोलनानं प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे आता लक्ष लागलं आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना पाहिजे. सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी अभिवादन करतो. गेल्या 3 दिवसापासून म्हणजे क्रांती दिनापासून या तिवसा तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये आम्ही क्रांती ज्वाला प्रज्वलित करून या ठिकाणी हे बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे. आमची मागणी या ठिकाणी एकच आहे की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, कारण जगाच्या कल्याणात थोर संतांची विभूती देह कष्ट होती परोपकारे, या विचाराप्रमाणे महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य या देशासाठी अर्पण केलं. एवढंच नाही तर स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास महाराजांचा आहे. या सर्व बाबीचा विचार करून भारत सरकारकडून राष्ट्रसंतांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न सन्मान प्रदान करण्यात यावा, एवढीच आमची प्रामुख्याने मागणी आहे. त्याकरिता आम्ही या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून 7 गुरुदेव भक्तांना सोबत घेऊन या ठिकाणी बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे. आणि जोपर्यंत आमची मागणीची भारत सरकार दखल घेणार आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न जाहीर करणार नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत टीटी नगर परिसरात एका आलिशान फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराचा भरोसा सेलनं पर्दाफाश केला. पोलिसांनी या कारवाईत 2 महिला आणि 2 ग्राहकांना ताब्यात घेतलं. अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत टीटी नगर परिसरात एका आलिशान फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराचा भरोसा सेलनं पर्दाफाश केला. भरोसा सेलच्या प्रमुख पोलीस निरीक्षक ज्योती विल्हेकर यांच्या नेतृत्वात सोमवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली. राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या परिसरातील एका अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एका महिलेनं देहव्यवसाय सुरू केला आहे, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या ठिकाणी नागपूरहून एका तरुणीला बोलवण्यात आल्याची ही माहिती समोर आली होती. पोलिसांनी सुरुवातीला बनावट ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची खातरजमा केली. त्यानंतर पथकानं फ्लॅटवर धाड टाकून 2 महिला आणि 2 ग्राहकांना ताब्यात घेतलं. आरोपींविरुद्ध राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता आणि यामागे आणखी कुणाचा सहभाग आहे का, या दिशेनं पोलीस तपास करतायत. टीटी नगर येथे एक महिला तिच्या घरामध्ये जागा उपलब्ध करून वेश्या व्यवसाय करत आहे. त्याकरिता आम्ही आमच्या टीमला आणि पंचांना ही सदरची माहिती दिली आणि घटनास्थळावर पोहोचलो. तिथे आम्हाला एक महिला तिच्या घरामध्ये जिने जागा उपलब्ध करून दिली होती आणि दुसरी महिला जी नागपूर येथून नेहमी अमरावती येते आणि वेश्या व्यवसाय करते, तसेच 2 तरुण मुले मिळून आली. त्यावर आम्ही त्यांना विचारपूस केली असता त्यांना कुठलेही योग्य कारण सांगता आले नाही. तसेच तिथे आम्हाला कंडोमचे पाकिटसुद्धा मिळून आले आणि त्यांनी स्वतः सांगितले की आम्ही इथे शारीरिक संभोगाकरता जमलेला आहे. त्याकरिता आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन पिटाची कारवाई केली. अमरावती जिल्ह्यातील श्रवणबाधित व्यक्तींच्या विविध मागण्यांसाठी श्रवण दोष निवारण कृती समिती आक्रमक झाली आहे. कॉक्लिअर इम्प्लांट झालेल्या व्यक्तींच्या साऊंड प्रोसेसरचा आजीवन खर्च शासनानं करावा, अशी प्रमुख मागणी या समितीनं केली आहे.
नागपूरच्या धर्तीवर अमरावती जिल्ह्यातही श्रवण बाधितांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून दरवर्षी किमान 15 लाखांचा निधी राखीव ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे. या निधीतून कॉक्लिअर इम्प्लांटच्या साऊंड प्रोसेसरची दुरुस्ती, बॅटरी, आवश्यक वैद्यकीय तसंच श्रवणविषयक साधनं आणि गरजू श्रवण बाधितांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी समितीची मागणी आहे. या संदर्भात समितीतर्फे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन सादर करण्यात आलं. शासनानं या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या तातडीनं पूर्ण कराव्यात अशी विनंती समितीनं केली आहे.